इनहेरिटन्स ह्या चॅप्टरला आपण सुरुवात केली होती. इनहेरिटन्स म्हणजे नेमकं काय, तर रियुजेबिलिटी हा एक मेन फीचर आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचा. म्हणजे एकदा कोड करून ठेवलेला मॅटर आपण पुन्हा पुन्हा रियूज करू शकतो. जर समजा आपण एकदा कोड करून ठेवलेला मॅटर पुन्हा पुन्हा जर रियूज केला तर ऑटोमॅटिक प्रोग्रामची साईज कमी होते. प्रोग्रामची साईज कमी झाली म्हणजे प्रोग्राम मेंटेन करण्यासाठी आणि एरर वगैरे रिमूव्ह करण्यासाठी इझी होत असतो. असे बेनिफिट या रियुजेबिलिटी कन्सेप्टमुळे आपल्याला मिळत असतात. म्हणून आपण रियुजेबिलिटी केलं पाहिजे प्रोग्राम मध्ये किंवा ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग करताना ते केलं पाहिजे. आता हे रियुजेबिलिटी कशाने करणार, तर ते आपण इनहेरिटन्सने करणार. इनहेरिटन्स काय असतं, तर इनहेरिटन्स एक प्रोसेस असते. एका एक्झिस्टिंग क्लास पासून नवीन क्लास बनवण्याचं टेक्निक म्हणजेच इनहेरिटन्स. हे जे इनहेरिटन्स आहे यात जी एक्झिस्टिंग क्लास आहे, ज्या क्लास पासून आपण नवीन क्लास तयार करणार आहोत त्या क्लासला म्हणतात बेस क्लास किंवा पॅरेंट क्लास किंवा मग सुपर क्लास. आणि जी तयार होणारी नवीन क्लास आहे त्याला म्हटलं जाईल चाइल्ड क्लास, डिराइव्ह क्लास किंवा मग सब क्लास. बरोबर. तर हे इनहेरिटन्स म्हणजे काय ते आपण समजलं. नंतर इनहेरिटन्सचे वेगवेगळे 5 प्रकार C++ मध्ये असतात. या 5 प्रकारांपैकी पहिला इनहेरिटन्स म्हणजे सिंगल इनहेरिटन्स. ज्यावेळेस एका क्लास पासून फक्त एकच क्लास तयार केली जाईल तर त्यावेळेस त्याला म्हणायचं असतं सिंगल इनहेरिटन्स. एका क्लास पासून एकच क्लास तयार केली तर त्याला आपण म्हणणार सिंगल इनहेरिटन्स. याच्यात जी एक्झिस्टिंग क्लास असते, जसं इथं ए क्लास पासून बी क्लास बनवली तर हे ए ह्या क्लासला आपण म्हणणार बेस क्लास किंवा पॅरेंट क्लास किंवा सुपर क्लास. आणि जी बी क्लास आपण नवीन तयार केली ए पासून तर त्याला म्हणणार सब क्लास. म्हणजे याच्यामध्ये ए क्लासचे पब्लिक मेंबर या बी क्लास मध्ये आपल्याला ऍक्सेस करता येतील, यूज करता येतील. तर ह्या प्रकारचं इनहेरिटन्स म्हणजे सिंगल इनहेरिटन्स. हे आपण समजलं होतं, एक्झाम्पल द्वारे पण ते लक्षात घेतलं. दुसरा प्रकार होता इनहेरिटन्सचा तो म्हणजे मल्टी लेवल इनहेरिटन्स. मल्टी लेवल इनहेरिटन्स मध्ये काय, तर एका क्लास पासून दुसरी क्लास बनवणार, दुसरी क्लास पासून तिसरी क्लास बनवणार, तिसऱ्या क्लास पासून चौथी क्लास बनवणार. म्हणजे असं लेवल बाय लेवल इनहेरिटन्स केलं जात असेल तर त्याला म्हणायचं आहे मल्टी लेवल इनहेरिटन्स. यात सगळ्यात वरची जी क्लास असते ती बेस क्लास असते आणि सर्वात खालची जी असते ती डिराइव्ह क्लास राहील आणि आतमधल्या सर्व क्लासेस ह्या इंटरमिडिएट क्लासेस असतात. बरोबर. याचा एक्झाम्पल बघितलं होतं का आपण मल्टी लेवल इनहेरिटन्सचं? हो सर. त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे इनहेरिटन्सचा तो म्हणजे मल्टिपल इनहेरिटन्स. मल्टी लेवल वेगळं आणि मल्टिपल वेगळं. मल्टिपल इनहेरिटन्स मध्ये काय, ज्यावेळेस एकापेक्षा जास्त क्लासेसचा वापर करून आपण एखादी क्लास तयार करणार तर त्याला म्हणणार मल्टिपल इनहेरिटन्स. याच्यामध्ये एकापेक्षा जास्त बेस क्लास राहतील आणि एक डिराइव्ह क्लास राहील. तर हे म्हणजे मल्टिपल इनहेरिटन्स. नंतर चौथा प्रकार आहे इनहेरिटन्सचा तर तो म्हणजे हेरार्चिकल इनहेरिटन्स. हे हेरार्चिकल इनहेरिटन्स आहे याच्यामध्ये एक बेस क्लास असते आणि त्याच्यापासून एकापेक्षा जास्त डिराइव्ह क्लासेस आपण तयार करत असतो. तर याला म्हटलं जात असतं हेरार्चिकल इनहेरिटन्स. मल्टिपलचं आणि हेरार्चिकलचं एक्झाम्पल बघितलं होतं. मल्टिपल पर्यंत जातो, मल्टी लेवल पर्यंत. तर आता बघा मल्टिपल इनहेरिटन्स हे आपण समजणार. मल्टिपल इनहेरिटन्स म्हणजे एकापेक्षा जास्त बेस क्लासेस त्याच्यापासून एक नवीन डिराइव्ह क्लास आपण बनवली तर त्याला म्हणायचे आहे मल्टिपल इनहेरिटन्स. तर याला प्रॅक्टिकली आपण परफॉर्म करायचं ठरवलं समजा. याच्यात
डायरेक्टली एक्झाम्पल कन्स्ट्रक्ट करणार. इथं न्यू inheritance 4.cpp void main bracket open close clr scr ch then file includes hash include iostream.h hash include con io.h. okay. क्लास इथं आपण घेतलं समजा मल्टिपल इनहेरिटन्स आपल्याला करायचं आहे. क्लास घेतलं ट्रिपल ए ब्रॅकेट ओपन क्लोज समीकरण. या ट्रिपल ए क्लास मध्ये प्रायव्हेट सेक्शन घेतला. यात इंटिजर टाइपचा एक ए नावाचा व्हेरिएबल घेतला. पब्लिक सेक्शन घेतला. या पब्लिक सेक्शन मध्ये void रिटर्न टाइपचा गेट ए हे फंक्शन घेतलं. गेट ई असं फंक्शन आपण घेतलं. ब्रॅकेट ओपन क्लोज सी आउट बॅकस्लॅश एन एंटर द व्हॅल्यू ऑफ ए सी इन ई एवढं झालं. त्याच्यानंतर void रिटर्न टाइपचं put a फंक्शन घेतलं. ब्रॅकेट ओपन क्लोज सी आउट बॅकस्लॅश एन ए इक्वल्स टू ए याची व्हॅल्यू पण प्रिंट केली. एवढं झालं. बरोबर. ट्रिपल ए नावाची क्लास घेतली. याच्यात ए नावाचा एक व्हेरिएबल घेतला. प्रायव्हेट सेक्शनला पब्लिक सेक्शनला गेट ए आणि पुट ए असे दोन फंक्शन्स. गेट ए फंक्शनने ए व्हेरिएबलची व्हॅल्यू स्कॅन करणार. पुट ए फंक्शनने त्याची व्हॅल्यू पुट करणार. एवढं झालं. नंतर आपण आणखी एक क्लास बनवली. क्लास ट्रिपल पी एवढं झालं. देन समीकरण याचा प्रायव्हेट सेक्शन याच्यात व्हॉट इंटिजर पी एक व्हेरिएबल घेतला. पब्लिक सेक्शन याच्यात void रिटर्न टाइपचा गेट पी हा एक फंक्शन. ब्रॅकेट ओपन क्लोज देन सी आउट बॅकस्लॅश एन एंटर व्हॅल्यू ऑफ पी सी इन पी एवढं झालं. देन void रिटर्न टाइपचा पुट पी हा फंक्शन. ब्रॅकेट ओपन क्लोज सी आउट बॅकस्लॅश एन एंटर व्हॅल्यू ऑफ टी इक्वल टू एंटर नाही येणार. टी इक्वल टू परसेंट नाही येणार. जस्ट डबल कोट कंप्लीट आणि पी इथं व्हॅल्यू. अशा दोन वेगवेगळ्या क्लासेस मध्ये दोन वेगवेगळे व्हेरिएबल्स घेतले. त्यांचा व्हॅल्यू गेट आणि पुट करण्यासाठी फंक्शन्स बनवून टाकले. आता समजा इकडे काहीतरी अरिथमॅटिक ऑपरेशन परफॉर्म करायचे. साधं ऍडिशन आपल्याला करायचं आहे. 2 नंबरचं ऍडिशन आपल्याला करायचं आहे. म्हणजे जो ए क्लास मध्ये ट्रिपल ए क्लासचा ए व्हेरिएबल आणि ट्रिपल पी क्लासचा पी व्हेरिएबल यांचं ऍडिशन करून आपल्याला तिसऱ्या एका क्लासमध्ये ऑपरेशन परफॉर्म करून घ्यायचं आहे. तर क्लास ऍड नावाची एक क्लास घेतली. आता सांगा बरं इनहेरिटन्स कसं करणार आपण. ट्रिपल ए आणि ट्रिपल पी क्लासचे व्हेरिएबल्स या क्लास ऍड मध्ये आपल्याला ऍक्सेस करायचे, यूज करायचे. इनहेरिटन्सच्या प्रोसेस मध्ये फक्त आपण ए क्लासचं सांगा. ट्रिपल ए क्लासला आपल्याला ऍड क्लास सोबत इनहेरिट करायचं आहे.
इनहेरिटन्स साठी काय वापरतो आपण? एका क्लासला दुसरी क्लास अटॅच करायची असेल तर कोलन 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 पब्लिक कोलन पब्लिक याचा वापर केला आणि ट्रिपल ए असं आपण त्या क्लासचे नेम दिलं. सेव्ह. बरोबर. आता या ऍड क्लास मध्ये एक प्रायव्हेट सेक्शन आणि एक पब्लिक सेक्शन घेतला. एक प्रायव्हेट आणि एक पब्लिक सेक्शन आपण घेतला. नंतर या ऍड क्लास मध्ये एक इंटिजर टाइपचं आन्सर नावाचं व्हेरिएबल घेतलं. आन्सर नावाचं व्हेरिएबल घेतल्यानंतर पब्लिक सेक्शन मध्ये वॉइड रिटर्न टाइपचं कॅल्सी फंक्शन, वॉइड रिटर्न टाइपचं कॅल्सी फंक्शन. या फंक्शन मध्ये काय झालं पाहिजे तर दोघांचं ऍडिशन झालं पाहिजे. आन्सर इक्वल टू ए आणि पी यांचं ऍडिशन आपल्याला करायचं आहे. असं स्टेटमेंट आपण देणार आहोत. बरोबर. पण हे स्टेटमेंट देताना आपल्याला केअर घ्यावी लागेल की इनहेरिटन्स जे आहे दोघं क्लासचे मेंबर्स आपल्याला या ठिकाणी आणायचे आहेत ना. मग इथं कोलन पब्लिक ए कॉमा कोलन पब्लिक ट्रिपल पी असं आपण दिलं. बरोबर. आणि इथं हे जे ए आणि पी व्हेरिएबल्स आहेत हे प्रायव्हेट सेक्शन मध्ये न घेता त्याचं इनहेरिटन्स करायचं आहे तर इथं प्रायव्हेट मध्ये न घेता त्यांना आपण पब्लिक सेक्शन मध्ये ऍड करणार. इथं ऍड करणार. या ट्रिपल पी ला पण इथून काढला, प्रायव्हेट मधून काढला आणि त्याला पब्लिक सेक्शन मध्ये ऍड केला. हा असा. बरोबर. आणि याला मग सेव्ह केलं, कंपाईल केलं. कशा पद्धतीने कोलन पब्लिक ए आणि ट्रिपल पी एवढं आपण दिलं. यस. इथे कॅल्क्युलेट करून घेतलं. आउटपुट लागलीच प्रिंट करायचं असेल सी आउट बॅकस्लॅश एन ऍड इक्वल टू आन्सर एवढं पण दिलं. बरोबर. एवढा. आता ऑब्जेक्ट कोणत्या क्लास पासून तयार होणार बरं मेन फंक्शनला? मेन फंक्शन मध्ये ऑब्जेक्ट कोणत्या क्लास पासून तयार होणार? ऍड क्लास. ऍड क्लास पासून ऑब्जेक्ट तयार होणार. ऍड ओबीजे असं आपण दिलं. नंतर ओबीजे डॉट गेट ए, ओबीजे डॉट गेट पी दोघांचं गेट फंक्शन कॉल केलं. गेट ए आणि गेट पी. नंतर ओबीजे डॉट पुट ए आणि ओबीजे डॉट पुट पी ह्याला पण कॉल केलं. नंतर ओबीजे डॉट कॅल्सी या फंक्शनलाही कॉल केलं. कंपाईल. आता गेट पी आणि पुट पी नॉट ऍक्सेसिबल म्हणतोय. का नाही ऍक्सेस होणार बरं इथं? हे गेट पी आणि पुट पी नॉट ऍक्सेसिबल.
हे झालं. हे दोघांसाठी आपल्याला पब्लिक कीवर्ड वापरून ते द्यावा लागेल. मग रन केलं. इथे ए व्हेरिएबलची व्हॅल्यू दिली 10, बी व्हेरिएबलची व्हॅल्यू दिली, टी व्हेरिएबलची व्हॅल्यू दिली 20. एंटर केलं, अशा पद्धतीने 30 आउटपुट दाखवलं. यानुसार नॉर्मल एक्झाम्पल आहे. जस्ट 2 क्लासेस मध्ये 2 नॉर्मल व्हेरिएबल घेतले, डेटा गेट करून घेतला, पुट केला, फंक्शन्स वापरले तसे, आणि तिसऱ्या क्लासमध्ये त्यांचं ऍडिशन करून घेतलं आणि बस त्या शेवटच्या क्लास पासून ऑब्जेक्ट बनवला आणि तर त्या फॉरवर्ड फंक्शनिंगला कॉल केलं. फक्त इथं मल्टिपल इनहेरिटन्स करताना ह्या पद्धतीने स्टेटमेंट तुम्हाला द्यावं लागेल. क्लास क्रिएट करायचं आहे, क्लास ऍड कोलन पब्लिक ट्रिपल ए कॉमा पब्लिक ट्रिपल पी असं देणार आपण. इथं जर तुम्ही कॉलन दिला, या ठिकाणी पण कॉलन दिला, एरर देईल. म्हणून इथं कॉलन न देता जस्ट कॉमा करून पब्लिक आणि ट्रिपल पी म्हणजे त्या क्लासचं नाव द्यायचं, बाकी काय काही नाही. समजलं एवढं? हो सर. हो सर. हे आहे मल्टिपल इनहेरिटन्स. एकापेक्षा जास्त क्लासेसचा वापर करून एक नवीन क्लास आपण डिराईव्ह केली, म्हणून याला म्हणणार मल्टिपल इनहेरिटन्स. बरोबर. त्यानंतर इथं पुढं जे आहे तर ते म्हणजे हायरार्चिकल इनहेरिटन्स. हायरार्चिकल इनहेरिटन्स एका क्लास पासून एकापेक्षा जास्त क्लासेस आपण तयार करत असू तर त्यावेळेस त्याला म्हणायचे आहे हायरार्चिकल इनहेरिटन्स. हे इनहेरिटन्स जे आहे तर त्या सिंगल इनहेरिटन्स मध्ये आपण थोडासा बदल करून टाकला तर ते हायरार्चिकल टाइप मध्ये आपल्याला डिस्प्ले करेल. बघा, ओपन केलं, पहिला इनहेरिटन्स बघा, हा असा तो आहे. त्याला सेव्ह करायचं आहे. इनहेरिटन्स 5.cp. आपल्याला सिंगल इनहेरिटन्स हा प्रोग्राम होता, याचाच आपण हायरार्चिकल इनहेरिटन्स करणार. डेटा नावाची क्लास बनवली आहे, याचा प्रायव्हेट सेक्शनला काहीच नाही घेतलं व्हेरिएबल, पब्लिक सेक्शनला n1 n2 व्हेरिएबल घेतले, गेट डेटा पुट डेटा फंक्शन घेऊन टाकले. या डेटा क्लासचा वापर करून ऍड नावाची क्लास बनवली, याचात ऍड आन्सर नावाचा एक व्हेरिएबल घेतला आणि एक कॅल्सी फंक्शन घेऊन त्या दोघांचं ऍडिशन त्याच परफॉर्म. बरोबर. हे झालं सिंगल इनहेरिटन्स, एकापासून एकच क्लास. पण असंच समजा आणखी इथं आपण घेतलं क्लास मल्टिप्लाय कोलन पब्लिक डेटा, हे झालं. तर डेटा क्लासचा वापर करून मल्टिप्लाय क्लास आपण कन्स्ट्रक्ट केली. याचा प्रायव्हेट सेक्शन, याचा इंटिजर आन्सर एक व्हेरिएबल घेतलं, पब्लिक सेक्शन यात वर्ड रिटर्न टाइपचा कॅल्सी नावाचा एक फंक्शन घेतला. सर तुम्ही प्रायव्हेटला सेमी कॉलन दिलाय, कॉलन द्यायला पाहिजे. इथं आन्सर इक्वल टू n1 into n2 सी आउट बॅकस्लॅश n मल्टिप्लिकेशन इक्वल टू आन्सर एवढं. सेव्ह. इथपर्यंत आलो. आता इथपर्यंत झाल्यानंतर आपल्याला जर ऍड क्लास पासून ऑब्जेक्ट बनवला आणि त्या फंक्शन्सला कॉल केलं, तसं मल्टिप्लाय क्लास पासून आपण एम ऑब्जेक्ट बनवला, CLR SCR घ्यायचं असेल तर घ्या, नाही तर डायरेक्ट करा. m डॉट गेट डेटा, m डॉट पुट डेटा आणि m डॉट कॅल्सी. ओके, सेव्ह. इथं आलो, नंबर्स दिले, ऍडिशन झालं पहिल्याने, नंतर आता मल्टिप्लिकेशन साठी आलो आपण. हे मल्टिप्लिकेशन. तर एका क्लास पासून एकापेक्षा जास्त क्लासेस आपण ज्यावेळेस डिराईव्ह करतो तर त्यावेळेस त्याला म्हणायचं असतं हायरार्चिकल इनहेरिटन्स. बरोबर. क्लिअर? मग आता हे काय डाऊट याचा?
नाही नाही सर. सर. नंतर इथं कन्सेप्ट आहे हायब्रिड इनहेरिटन्सचा. हायब्रिड इनहेरिटन्स. इन इनहेरिटन्स we do combination of multi-level and hierarchical inheritance which is called hybrid inheritance. ज्यावेळेस एकापेक्षा जास्त इनहेरिटन्सचं कॉम्बिनेशन एकाच एक्झाम्पल मध्ये केलं जात असेल, मग त्याच्यामध्ये मल्टिपल, मल्टी लेवल, हायरार्चिकल यांचं कॉम्बिनेशन एका एक्झाम्पल मध्ये जर होतंय तर त्याला आपण म्हणणार हायब्रिड इनहेरिटन्स. मग हायब्रिड इनहेरिटन्स कसा कॅल्क्युलेट करायचा, कसा मॅनेज करायचा, तर हे असं आपल्या समोर फिगर आहे बघा. एम्प्लॉई नावाचा एक क्लास आहे, याच्यात HRA आणि DA या दोन क्लासेस बनवले. पहिल्याने HRA आणि DA या दोन क्लासेस बनवल्या एम्प्लॉई क्लास पासून. तर इथपर्यंत कोणतं इनहेरिटन्स झालं बरं? हे एम्प्लॉई पासून HRA बनवली आणि DA बनवली, तर याला कोणतं इनहेरिटन्स म्हणणार? मल्टिपल. नाही. एम्प्लॉई क्लास पासून HRA क्लास बनवली आणि DA क्लास बनवली, तर याला कोणतं इनहेरिटन्स म्हणणार? एकापासून एकापेक्षा जास्त क्लासेस तयार होतात. आपल्याला हायब्रिड इनहेरिटन्स लक्षात घ्यायचं आहे. त्याच्या आधी आपल्याला हे फिगर दिलं आहे आपल्या समोर. एम्प्लॉई क्लास आहे, एम्प्लॉई क्लास पासून HRA आणि DA अशा दोन क्लासेस बनवल्या. तर ह्या सिच्युएशन मध्ये, एवढ्या सिच्युएशन मध्ये कोणतं इनहेरिटन्स तयार होतं इथं? हिरार्चिकल. हे हिरार्चिकल इनहेरिटन्स तयार होतं. आणि जर का समजा आपण या HRA आणि DA चा वापर करून, HRA आणि DA चा वापर करून नेट क्लास बनवली, एम्प्लॉईला सोडलं आपण, तर मग एम्प्लॉई आणि HRA आणि DA पासून ज्यावेळेस नेट क्लास तयार होते ते कोणतं इनहेरिटन्स आहे? ते मल्टिपल आहे सर. ते मल्टिपल आहे. मग इथं आपल्याला टोटली जर आपण हे बघितलं ओव्हरऑल, तर या ओव्हरऑल इनहेरिटन्सला म्हणता येईल हायब्रिड इनहेरिटन्स. याच्यामध्ये इनडायरेक्टली एम्प्लॉई क्लासचे मेंबर नेट क्लास मध्ये इनहेरिट होत आहेत दोन वेगवेगळ्या मार्गाने, HRA साइडने आणि DA साइडने. या ठिकाणी ते मेंबर्स या ठिकाणी येत आहेत. तर हे म्हणजे हायब्रिड इनहेरिटन्स. या हायब्रिड इनहेरिटन्स मध्ये एम्प्लॉई क्लासचे मेंबर्स HRA साइडने आणि DA साइडने जरी इथे आले तर इथं डुप्लिकेशन तयार होऊ शकेल, अँबिग्युइटी तयार होऊ शकते, डुप्लिकेशन तयार होऊ शकतं. हे डुप्लिकेशन अवॉइड करायचं असेल आपल्याला तर आपण ही जी वरची क्लास आहे एम्प्लॉई क्लास, या एम्प्लॉई क्लासला आपण व्हर्च्युअल म्हणून मेन्शन करणार. आणि ज्यावेळेस एखादी क्लास इनहेरिटन्स करताना व्हर्च्युअल म्हणून मेन्शन केली जात असते तेच म्हणजे व्हर्च्युअल क्लास. तर या ठिकाणी हा कन्सेप्ट समजण्यासाठी बघा इकडं कोडिंगद्वारे कसं मॅनेज करणार याला. तर वरची जी क्लास आहे एम्प्लॉई, याच्यासाठी एक आपण क्लास बनवली, क्लास एम्प्लॉई. त्याच्यात जे काही मेंबर्स असतील ते आपण इथं कन्स्ट्रक्ट केले. देन एम्प्लॉई क्लासचा वापर करून क्लास HRA बनवली, एम्प्लॉईचा वापर करून क्लास HRA बनवली. कोलन पब्लिक व्हर्च्युअल एम्प्लॉई, म्हणजे इथं व्हर्च्युअल एम्प्लॉई असं लिहिलं गेलं. एम्प्लॉई क्लास या ठिकाणी व्हर्च्युअल म्हणून घेतलं. इथं कोलन पब्लिक व्हर्च्युअल लिहा, पब्लिक व्हर्च्युअल लिहा किंवा व्हर्च्युअल पब्लिक लिहा, उलट सुलट कसंही केलं तरी चालेल. पब्लिक व्हर्च्युअल किंवा व्हर्च्युअल पब्लिक चालेल, बरोबर. तसंच क्लास DA ही बनवली कोलन पब्लिक व्हर्च्युअल एम्प्लॉई. इथे व्हर्च्युअल पब्लिक किंवा पब्लिक व्हर्च्युअल लिहिलं तरी चालतं आणि ब्रॅकेट ओपन करायचं. तर इथपर्यंत आलं तुमचं हायरार्चिकल इनहेरिटन्स. आणि मग क्लास नेट नावाची एक क्लास बनवली, ही बनवली कोलन पब्लिक HRA कॉमा पब्लिक DA.
HRA आणि DA पासून नेट बनवलं. तर हे टोटली इनहेरिटन्स जे तयार झालं हे म्हणजे हायरार्चिकल इनहेरिटन्स, अरे हायब्रिड इनहेरिटन्स. समजलं एवढं? हो सर. हो सर. हो सर. तर आता याचं एक्झाम्पल आहे इथं बघा. सेम कोड आहे, तुम्हाला हे सिंटॅक्स इथं मांडलेलं आहे, त्याच्यावरूनच तुम्ही समजून घेणार कशा पद्धतीने कोडिंग करायचे. तर क्लास एम्प्लॉई घेतले आपण. एम्प्लॉई क्लासच्या प्रोटेक्टेड सेक्शन मध्ये एम्प्लॉई नंबर, नेम आणि सॅलरी 3 व्हेरिएबल्स. पब्लिक सेक्शन मध्ये गेट डेटा पुट डेटा फंक्शन घेतला. डेटा गेट आणि पुट करणार. नंतर या एम्प्लॉई क्लास पासून आपण HRA नावाचं क्लास बनवलं. क्लास HRA कोलन व्हर्च्युअल पब्लिक एम्प्लॉई. प्रोटेक्टेड सेक्शनला H व्हेरिएबल घेतला. पब्लिक सेक्शन मध्ये कॅल्सी HRA फंक्शन घेऊन HRA कॅल्क्युलेट केला. नंतर इथं क्लास DA क्लास बनवली. इथं पब्लिक व्हर्च्युअल एम्प्लॉई असं लिहिलं. उलट सुलट कसंही लिहिलं तरी चाललं. प्रोटेक्टेड सेक्शनला D एक व्हेरिएबल घेतला आणि कॅल्सी DA फंक्शन मध्ये DA कॅल्क्युलेट करून टाकला. बरोबर. नंतर या ठिकाणी HRA आणि DA चा वापर करून नेट नावाची क्लास इथं कन्स्ट्रक्ट केली. हे झालं तुमचं हायब्रिड इनहेरिटन्स. आणि या नेट क्लास पासून ऑब्जेक्ट बनवला आणि वरच्या सगळ्या मेथड्सला या ठिकाणी कॉल करून टाकला. बरोबर. इथं प्रायव्हेट सेक्शनचा वापरच अवॉइड केला आहे. आपण प्रोटेक्टेड किंवा पब्लिक हे दोनच सेक्शन वापरात घेतले आणि हे एक्झाम्पल आपण मॅनेज केलं. सर हा ते व्हर्च्युअल लिहिणं कंपल्सरी का? हा, व्हर्च्युअल लिहिणं कंपल्सरी राहील. कारण या ठिकाणी एम्प्लॉई क्लासचे जे मेंबर्स आहेत हे इथं येताना नेट क्लास मध्ये येताना HRA आणि DA अशा 2 मार्गाने इथं येतील आणि इथं डुप्लिकेशन तयार होईल ना. ते डुप्लिकेशन अवॉइड करायचं असेल तर त्यासाठी आपण व्हर्च्युअल हा कीवर्ड देणारच. नाही दिला तर एरर येईल, अँबिग्युइटीचा एरर येईल. तुम्ही प्रॅक्टिकल करताना वाटल्यास ते काढून बघायचं व्हर्च्युअल कीवर्ड. बरोबर. हो सर. हो सर. ओके. त्यानंतर हे असे इनहेरिटन्सचे 5 प्रकार आहेत C++ मध्ये. यानंतर डायरेक्ट इनडायरेक्ट बेस क्लास, नंतर ने व्हर्च्युअल फंक्शन, प्युअर व्हर्च्युअल फंक्शनचे काही रूल्स, या गोष्टी आपल्याला राहतील. हे पण चालू देऊ का थांबवू? नाही सर, उद्या. ठीक आहे, मग थांबू इथं. काही डाऊट आहे कोणाला? नाही सर. नाही सर. संजनाला तेवढं क्लिअर करू द्या. हा बरं, काही प्रॉब्लेम आला तर. हो हो सर. सर.